नमस्कार मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. माझ्यासोबत घडलेलं एक इन्सिडेन्स. एका ठिकाणी देवाचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलवलेलं. महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि आम्ही गेलो मग सगळेजण. तर घरापासून जवळच होते ते कार्यक्रम. तर तिथं सगळ्या तिथल्या बायका माझ्या मैत्रिणींसारख्याच होत्या आणि ते पुढे लाटत बसलेल्या. मी म्हटलं चला, मग मी पण त्यांच्याशी गप्पा मारत मारत त्यांच्याजवळ जाऊन बसली आणि म्हटलं चला मी पण मदत करते. मग मी पुढे लाटायला बसली त्यांच्यासोबत आणि आमच्या गप्पा पण सुरू बरोबरीने. तर मग अचानक माझी सासू रागारागत अशी चालत येईल माझ्याकडे आणि मला बोलायला लागली की बाळ उठलं, म्हणते तुझं बाळ उठलं, जा पटकन त्याला बघ. मग माझं बाळ लहान होतं. मी म्हटलं चल मग पटकन मी आपल्या हातातले काम सोडलं आणि धावत गेली घराकडे जाऊन बघते तर बाळ झोपलेलं माझं शांत अगदी पाण्यात. आणि मग मी पुन्हा बाहेर जायला निघाली. तितक्या सासू माझी गेटवरती येऊन उभी आणि मला म्हणते तू कशाला तिथं पुढे लाटायला बसली, तुला माहिती नाही का त्यांना चालत नाही, त्यांचं देवाचं आहे. आणि म्हणते ते सगळ्यांना संशय झाला की कोणीतरी बाहेरचं करते. म्हटलं त्यांना कळालं कसं की बाहेरचं कोणीतरी करते. तर म्हणते त्यांचं देवाने सांगितलं, त्यांच्या देवाने सांगितलं की कुणीतरी बाहेरचं व्यक्ती जेवण बनवतंय आणि मी त्या बाहेरच्या व्यक्तीचा प्रसादाचा भोग मी घेणार नाही. म्हटलं कसं कळालं पण. तर म्हणते त्यांच्या अंगात देवी येते, म्हटलं अच्छा, त्या देवीला कळालं की मी बाहेरची व्यक्ती आणि मी पुऱ्या लागते आणि ते चालणार नाही त्यांना. मला थोडंसं रागच आलं मग की म्हटलं हे जे अंगात देव वगैरे येतात ना, ह्या गोष्टी मला काही पटत नाही. हा देव असतो, देवाला कोणी पाहिलं नाही, पण देवाच्या नावाखाली जे तुम्ही माणुसकीचा अपमान करतात ते काही मला आवडत नाही. मग मी म्हटलं मी जाते आणि विचारते. म्हटलं मग खरंच मी गेली आणि विचारलं. म्हटलं तुमचं इतकं जागृत देव आहे का की देवाने सांगितलं तुम्हाला, देवाने सांगितलं आणि की बाहेरची व्यक्ती कुणीतरी पुऱ्या करते आणि ती मला चालणार नाही तिच्या हाताचा प्रसाद. म्हणून मी म्हटलं की इतकं जागृत आहे ना, मग माझ्या हाताचे जितके मी 10, 15, 12 ज्या काही पुऱ्या लाटल्या असतील त्या काढून बाहेर फेक. म्हटलं म्हणजे मग मला पटणार की खरंच तुमचा देव जागृत आहे आणि त्याला कळतंय की बाहेरचा कोणी व्यक्ती पुऱ्या लाटतंय आणि हे काही मला मान्य होणार नाही. म्हणजे मग मलाही कुठेतरी विश्वास होईल की खरंच तुमच्या अंगात येणारे देव खरे देव आहेत म्हणून. आता तुम्ही सांगा मंडळी, मी काही चुकलं, माझं काही मी चुकीचं विचारलं बोलली, पण मग नेमकं झालं असं की माझ्या बोलण्यामुळे त्यांच्या ज्या अंगात येणारे देव होते त्यांच्यावर प्रश्न चिन्ह उभा राहिला. माझ्या बरोबरची जितकी पिढी होती, नवीन जनरेशन जी येणार होती, त्यांचेच फॅमिलीतले लोक विचारायला लागले, मुलं म्हणजे लहान लहान मुलं वगैरे. हो बरोबर आहे, ती म्हणते ते बरोबर आहे की तुम्ही तिच्या नावाच्या पुऱ्या काढून टाका बाजूला किंवा काळ्या करून टाका किंवा काही कर, म्हणजे जेणेकरून आम्हालाही समजेल की तुमच्या अंगात येणारे देव खरे आहेत. आता तुम्ही सांगा काय चुकलं माझं.